दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण कृषी विभागातल्या घोटाळ्याचे सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले असा आरोप धसांनी केला होता। तर वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भातही सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत। तक्रार करण्यासाठी माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती आहे। तर 2 दिवसात सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही कळतंय। आणखी एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलाय। देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टात न चालवता बीड सत्र न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी सीआयडीने या अर्जात केली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत सीआयडीने बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केल्याची माहिती आहे। सध्या हा खटला केज कोर्टात सुरू आहे, पण सीआयडी कडून बीड कोर्टामध्ये खटला चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हा खटला बीड कोर्टात की केज कोर्टात यावर 10 तारखेला निर्णय येईल। आणखी एक मोठी बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराडबद्दलची एक आश्चर्यजनक अशी माहिती समोर आली आहे। एका तरुणानं वाल्मिक कराडकडून 15 लाखांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय। कराडच्या सांगण्यानुसार दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे बीडच्या पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। वाल्मिक कराडला कोणी धमकी देऊ शकतं का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। तर खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या तरुणावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्या कुटुंबाचा छळ केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून केला। तर यावर थोड्याच वेळापूर्वी अंजली दमानिया यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया। मला तर इतकी गंमत वाटली तो FIR वाचून, म्हणून मी तो ट्विट देखील केला की इतक्या मोठ्या दिग्गजाकडनं, ज्याच्या दहशतीने पूर्ण बीड जिल्हा हलून निघालाय, सगळ्या राजकारण्यांशी त्यांचे कनेक्ट आहेत, सगळे पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत, अशा माणसाकडनं कोणी खंडणी मागू शकतंय हेच माझ्या बुद्धीला पटत नाही। असंच मी ट्विट देखील केलंय की हे मला वाटतं त्यांनी ना कोणाला तरी, ते बांगर कोण आहेत मला माहित नाही, ते कुठल्या पक्षाचे आहेत का नाही ते मला माहित नाही। तर हे जे सगळं होतंय ना, कारण पोलीस यंत्रणा यांच्या हातात आहे आणि याच्यातच ते अशा अनेक लोकांना जे त्यांच्या विरुद्ध लढतात त्यांना अडकवण्यासाठी केलंय। आता जर तुम्ही तो FIR वाचला, त्याच्यात असं लिहिलंय की मी जगमित्र शुगर मध्ये टाइपरायटर म्हणून, आता टाइपरायटर नसतो, टायपिस्ट असतो, पण मी टाइपरायटर म्हणून काम करतोय आणि 15 लाख मागायला एक व्यक्ती माझ्याकडे आला असं त्याच्यात दिलंय। आणि मी जेव्हा वाल्मिक कराड यांना फोन केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मला हे जे सगळं चाललंय, मला व्हॉट्सअपवर धमक्या येतात, त्यामुळे 15 लाख तू देऊन टाक। हे जे सांगण्यात आलंय ना, हे कोणाच्या बुद्धीला पटेल की वाल्मिक कराडला कोणी दहशत करू शकेल? हे तुम्हाला आम्हाला आपण 3 महिने जे सगळं बघतोय त्याच्यावरनं बुद्धीला पटेल तरी का?